यानंतर पुढची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती पुण्यातील हिंजवडी भागात घडली। 23 मे रोजी एका भरधाव कारने आकांक्षा परदेशी या तरुणीला उडवलं होतं। मात्र महिलेला किरकोळ इजा झाली असा दावा करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता। काल रात्री एबीपी माझाने ही बातमी दाखवतात हिंजवडी पोलिसांना जाग आली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज सकाळपासून धावाधाव सुरू झाली। मात्र पहिल्या दिवशी म्हणजे 23 मेला गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल उपस्थित होतो। एकीकडे आम्ही रस्ते सुरक्षेबाबत खूप गंभीर आहोत असे दावे करायचे आणि दुसरीकडे भीषण अपघात झाल्यावरही 20 दिवस गुन्हाच दाखल करायचा नाही, हा कुठला दुटप्पीपणा असा सवाल पिंपरी चिंचवडचे रहिवासी विचारत आहेत। मागच्या 4 दिवसापूर्वी सदरचं सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झालं। त्या अनुषंगाने जे फिर्यादी आहेत ते मुंबईला होते, शहराबाहेर होते, त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क केला। ते बाहेर असल्यामुळे आम्ही पुण्यामध्ये येऊन तक्रार देतो असं सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी आज आलेले आहेत, तक्रार दिलेली आहे आणि त्यावरून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।